एक्सक्यूज मी. ते राहू द्या. मी शत्रुघ्न जालिंदर निंबाळकर, खास तुमच्यासाठी कंदी पेढे आणलेत. मी गोड खात नाही. गोड खातच नाही का आमच्याकडनं काहीच नाही तुम्हाला? हे बघा, सातारचे कंदी पेढेत, त्याला नाही नसतं म्हणायचं. हे पेढे घ्या आणि केसमधून बाजूला वा. कालिंदी धर्माधिकारी म्हणतात मला. सूर्यकांतवर दबाव टाकून तुम्ही त्याला केस मागे घ्यायला लावली, पण मी मागे हटणार नाहीये. ही केस लढत राहणार आहे. जा. मॅडम, मला सांगा, तुमचं आमचं काय वैर आहे का? मग कशाला एवढी तनतन करताय? उगाच आपलं. हे बघा, तुम्ही या केसमधून बाजूला सारखा आणि पुढचं आयुष्य आरामात काढा, म्हणजे झालं. ना तुम्ही आमच्या गावात येणार आहे, ना आम्ही तुम्हाला बघायला परत येणार. कशाला उगाच डोक्याला ताण घेता काय माहिती? काय सांगतोय मी? कसं आहे, तुमच्याकडं काय ते पुरावाच नाही ना हो. तरी उगाच आपलं. हा, जर का तुमचं मन बदललं तर कळवा बरं का आम्हाला. म्हणजे या पेढ्याच्या बॉक्समध्ये नोटा भरून तुमचं तोंड गोड करायची जबाबदारी आमची. काय नाव म्हणलं रे तुझं? शत्रुघ्न. जे काय असेल ते. मी गोड केस जिंकल्यानंतरच खाते, आणि तेही स्वतःच्या पैशांनी. पोलीस तुझ्या बापाला जेलमध्ये टाकतील ना, तेव्हा हे पेढे सूर्यकांत आणि त्याच्या फॅमिलीला भरव. स्वप्न चांगलंय, आवडलं आपल्याला. आउट. स्वप्न बघायला पाहिजे माणसांनी, त्याशिवाय पर्याय का? थांबा थांबा थांबा, इकडे काय काम आहे तुमचं? आम्हाला डॅडींना भेटायचंय. त्यांची गाठ पडू शकेल का? डॅडी कधी बी कुणाला भेटतात वय, त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. छत्री, ही सूर्याच्या घरातलं आपली माणसं इथं काय करतायत? हे सूर्याची साथ सगळे सोडायला लागले काय? छत्री, त्या सरनवतला फोन कर बाबा. डॅडी डॅडी, असं नका करू, मी तुमच्या पाया पडते. आम्ही तुमची मदत मागायला आलोय. आमच्या घरच्या आमच्या जीवावर उठल्यात. मला माहिती आहे ही केस तुम्ही जिंकणार आहे, आणि त्यानंतर सूर्याच्या घरावर नांगर फिरवणार आहे. त्या घरातलं कुणी बी वाचणार नाहीये. डॅडी, मी पाया पडते. माझ्या लेकराच्या जीवाची भीक घाला माझ्या पदरात. उठा 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 उठा. इतके दिवस त्या सूर्याच्या घरी राहून आत्ता प्रकाश पडला का तुमच्या डोक्यात? त्या सूर्याने काय ठरवून पाठवलं नाही तुम्हाला? असं काय बी नाही. मी जगते ते माझ्या लेकराकडे बघून. त्याच्यापेक्षा जास्त मला महत्वाचं कुणी बी नाही. खरं बोलते ना तू? तुला माहितीये ना, तो आमच्याशी खेळ करतो, त्याच्या आयुष्याचा आम्ही खेळ करतो. नाही नाही डॅडी, असं काय बी नाही. आधीच आम्ही आमचा जीव वाचवत इकडनं तिकडं पळतोय. आम्ही असं कशाला करू? आधीच शशिकांतनं आम्हाला लय वाईट वागणूक दिली आहे. त्यांनी तुमची बी पाहिजे तशी मदत नाही केली आहे. पण उद्या तुम्हाला प्रसादची गरज नक्कीच भासू शकते डॅडी. याची आणि आम्हाला गरज आहे. शत्रुदादांना आमदार व्हायचंय ना, आमदार गरज आहे. तुमचं येड पूर्ण येड नाही बरं का, कामाच्या गोष्टी करते. मी शशिकांतच्या विरोधात बोलायला तयार आहे. म्हणजे आपल्या लोकांशी तो जे काय वागलाय, हे लोकांसमोर आल्यावर तुम्हाला वाटतं त्याला निवडणुकीचं तिकीट मिळेल? मी एकदा घरात असताना ऐकलं होतं की शत्रुभैयांना आमदार व्हायचंय, पण आमच्या घरातल्यांनी ठरवलं होतं की त्यांना निवडणुकीचं तिकीट मिळवून द्यायचं नाही म्हणून. डॅडी, पण आम्ही तुमच्या साथीला आहे. प्रसाद बी आहे. म्हणजे प्रसादच्या सहानुभूतीची लाट तुमचं काम सोपं करेल. वा 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 नर्मदाबाई, एक नंबर प्लॅन आहे तुमचा. तुम्ही दोघं म्हणावं तेवढे बावळट नाही बरं का. तुम्ही म्हणताय ती चाल आमच्या कामी येऊ शकते. डॅडी, माझ्या लेकराला फक्त सुखाचं आयुष्य मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. तुम्हाला आमचा उपयोग होऊ शकतो याचा अंदाज मला होता, म्हणूनच आम्ही इथं आलो. छत्री, पाहुण्यांची चोख व्यवस्था करा. काय हवं नको ते बघा. जावा.
ती घ्या गाठोडे घ्या आणि चला माझ्या माग या. इकडे इकडे चला. सगळे फासे आमच्या बाजूने फिरायला लागलेत. आता कळेल सगळ्यांना जालिंदर निंबाळकर काय चीज आहे. 94 95 96 97 98 99 100. अहो मला सांगा, तुम्हाला ते हिरो सारखा व्यायाम करायला जमतो का? अहो म्हणजे ते नाही का हिरो हिरोईनला पाठीवर घेऊन व्यायाम करतो तसं. माहितीये तुम्हाला नाही जमायचं. चल 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 बरं, बस आता, आले. चल. तुला तर दाखवतोच माझी पावर. हा बस चल, बस लवकर. हा बस बस पक्का? हा बस बस. वेळच लागली नाटकं करायला. माझी पाठ गेली. झाली का हाऊस पिटली? अहो आता सवय करून घ्या. तुमची हिरोईन ना एवढी बारीक नाही सहज उचलायला. तू ना रोज माझ्यासोबत पळाली म्हणजे तू पण बारीक होशील आणि माझ्यासारखी बॉडी होईल. काय काय आलं? काय बघताय? धनू तू तिकडे बघ. ती शत्रूची माणसं वाटत आहेत काय? ओके, पण मग ते तिथं काय करतायत? धनू मला वाटतं तिने तिथं भाग्याला लपवलं असणार. चल आपण जाऊन बघू. नाही नको. आपल्याला काहीच माहित नाही तिथं किती जण आहेत काय, आणि तुम्ही एकटेच आहात. त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण घरी जाऊ आणि दादाला सांगू. हा बरं ठीक आहे, आपण सूर्यदाला सांगू. चल. बोला चिरंजीव. डॅडी ती कालिंदी बाई माघार घेणार नाही असं दिसतंय बरं का. अजून पण ती त्याच तोऱ्यात बोलते. परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी गेलो होतो तिच्याकडं, तर म्हणे सूर्याने जरी माघार घेतली असली तरी मी तुम्हाला सोडणार नाही. लढू दे तिला इमानदारीनं. इमानदारी आहे ना एखाद्या वाळवीसारखी असते. एकदा का माणसाला चिकटली तर पार पोखरून टाकते. त्या कालिंदीचं बी तसंच होणार. बरं अजून एक ऐका ना डॅडी, त्या प्रभाकरचं काय करू? त्याचा पण फोन आला होता. मालासाठी रडत होता. काय करायचे? द्या त्यांना काय पाहिजे ते. हा पण त्यांना म्हणाव जरा लिमिटमध्ये पिया, नाहीतर डोसाला करायला आमचीच बाटली आडवी. आणि हो हे पोरीवर लक्ष ठेवायचं काम आहे त्यांच्याकडे, याची आठवण करून द्या त्यांना. जरा बी गडबड झाली ढागात जाल म्हणाव. ठीक आहे, सांगतो तसं. डॅडी आपण जरा जास्तीची जोखीम घेतोय असं वाटत नाही तुम्हाला? नाही म्हणजे आता बघा त्या शशिकांनी आपल्याला एवढी मदत केली, त्याचा तो वैरी प्रसाद त्याला आपण आपल्याच घरात ठेवलंय. हे जर त्याला कळलं तर? कळलं तर कळलं. आम्ही त्याला काय घाबरतो काय? छत्री आपला फायदा समोर दिसत असताना माणसा जास्त विचार नसतो करायचा.